दारिद्र्य रेषेखालील तसेच अंत्योदय रेशन कार्ड लाभधारकांची यादी पूर्वी योग्य रीतीने केली नसल्यामुळे आणि यादी बनविताना काही बाबींच्या हस्तक्षेपामुळे हार्दिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीही या योजनेचा लाभ घेत आहेत आणि खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नाही। आजही ते या योजनेपासून वंचितच आहेत। म्हणजे घरात LED टीव्ही, किमती अँड्रॉइड किंवा आयफोन मोबाईल, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या, स्वतःच्या मालकीचे प्रशस्त बंगले असताना देखील अशा प्रकारचे लोक या योजनेचा बिनधास्त लाभ घेत आहेत आणि खऱ्या गरजूंना या योजनेपासून आज अखेर वंचितच राहावे लागत आहे। यासाठी प्रशासनाने यादीची फेर तपासणी करून खऱ्या लाभार्थींचा समावेश करून घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। समाजातील कोणताही घटक अन्न पाण्यावाचून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात। या योजनेत गोरगरीब, वंचित घटकांचा तसेच अंत्योदय योजनेअंतर्गत पूर्णतः निराधार व्यक्तींचा समावेश होतो आणि केली जावी ही रास्त अपेक्षा असते। संबंधित या लोकांना अल्प किमतीत अथवा मोफत धान्य पुरवण्याची योजना सरकार राबविते। हा गाव पातळीवरील राजकीय प्रतिष्ठेचा आणि कळीचा मुद्दाही असतो, त्यामुळे यात अनेक वेळा गोंधळ निर्माण होतो आणि भ्रष्टाचारी होतो। शासनाचे अधिकारीही यावर निर्णय घेताना सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत नाही। कोरोना काळात केंद्र शासनाने प्रधानमंत्री तरी कल्याण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य पुरवठा केला होता। आजही तो सुरू आहे। समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीही अन्न पाण्यावाचून वंचित राहू नयेत यासाठी अन्न सुरक्षा कायद्यासह अन्य योजना लागू करण्यात आल्या आहेत। मात्र या योजनेत बनावट लाभार्थींच्या समावेशामुळे ही योजना बदनाम झाली आहे। दारिद्र्य रेषेखालील तसेच अंत्योदय लाभार्थींची यादी बनवताना आधी होत असलेला हस्तक्षेप कमी झाला असला तरी अनेक जण निकष व प्रतिष्ठाला हरताल असून या योजनेचा प्रामुख्याने लाभ घेताना दिसून येत आहेत। ज्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन अद्याप आहे किंवा नाहीच अशांचा समावेश या यादीत होणे अपेक्षित असते किंवा तसा शासनाच्या नियम आणि उद्दिष्टही आहे। याप्रमाणेच या योजनेचे लोकाभिमुख संचालन होणे गरजेचे असते। अंत्योदय योजनेमध्ये ज्या माझ्या नावावर अल्प शेती आहे किंवा नाही आणि त्याला स्वतःच्या मालकीचे घर ही नाही, तसेच त्याचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, कोणत्याही प्रकारचे काम करण्यास अथवा उत्पन्न मिळविण्यास समर्थ नाही, जो शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही, वयोवृद्ध आहे किंवा आजारी आहे, तो अंथरुणावर होऊन आहे अशांचा समावेश अंत्योदय योजनेच्या लाभार्थींच्या यादीमध्ये होणे गरजेचे असते आणि तसा सरकारचा नियम सुद्धा आहे। मात्र असे घडताना दिसून येत नाही। तेव्हा लोकांची प्रचंड मागणी आहे की अशा प्रकारच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करून त्यांना या यादीतून वगळून योग्य गरजू व्यक्तींची यादी पुन्हा तयार केली जावी आणि गरजूंना न्याय मिळावा।